नमस्कार. नमस्कार. आज आपण टेंभुर्णी परिसरामध्ये आलोय. तर या ठिकाणी एक प्रगतशील बागायतदार आणि बीएससी ॲग्री असणारे एक शेतकरी यांनी आपल्या केळीच्या पिकामध्ये काय बदल केलाय ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ. साहेब नमस्कार, तुमचं नाव व पत्ता सांगा बरं. नमस्कार. माझं नाव सागर रमेश पाटील. हां. माझं गाव आलेगाव आहे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. हां. तर मी पहिल्यांदा हे केरन कंपनीचं बॉस ऑरिकेन हे ऊसासाठी वापरलं होतं. हां. त्याचा अनुभव घेऊन मी 15 एकर प्लॉट आहे माझा केळीचा. हां. त्यासाठी बॉस आणि बॉब हे पहिल्यापासून वापरत आले, सुरुवातीपासून. त्याचा तुम्हाला काय फायदा झाला बरं जमिनीमध्ये? जमीन खूप पोकळ झालेली आहे. हां, जमीन पोकळ झाली. आणि एकही तुटाळी झाली नव्हती, एकही रोप मर झाली नव्हती बॉसमुळे. अच्छा. आणि बॉब प्रत्येक स्लरी मध्ये मी बॉब वापरायचो. प्रत्येक महिन्याला स्लरी करायचो, त्यामध्ये बॉब सोडून द्यायचो. त्यामुळे एकही तुटाळी झाली नाही. आणि लेंथ मध्ये घडामध्ये खूप फरक आहे. आज आपण पाहिलं गड नाही का, गड 35+ बसतोय. 35+. आज हा मे महिना आहे, हा. एवढं टेम्परेचर आहे तरी बाग एकदम काळीभोर आहे. हा, एक सुद्धा झाड पडलं नाही. झाड पडलेलं नाही. आता आज हार्वेस्टिंग चाललंय बरोबर ना? हो. तर सरासरी आता अवरेज किती निघतंय बरं एकरामध्ये? अवरेज 35+ आहे. 35 टन प्लस आहे. आता तुमचे किती एकर केळी गेली? आतापर्यंत 8-10 एकर गेली. 10 एकर गेली. टोटल किती एकर केळी? 15 एकर टोटल आहे. मग टोटल 15 एकरला टेक्नॉलॉजी वापरताय? हो, टोटल 15. ओके. तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत का? खूप चांगलं. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? सगळ्यांनी वापरलं पाहिजे, कारण ह्याचा खूप फायदा आहे. ओके. रान तर चांगलं होतंय. हा. खूप फायदा.